रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता रेशन कार्ड बंद होणार असून स्वस्त धान्य दुकानामध्ये गहू आणि तांदूळ दिलं जाणार नाही। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यावरती सरकारकडून आता महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले असून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पुढच्या महिन्यापासून हा नवीन नियम महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येणार असून सरकारमार्फत नवीन GR आला। यामध्ये शिधापत्रिकेबाबत ही योजना राबवली जाणार आहे। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। जशी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की पिवळा रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड वरती आता गहू आणि तांदूळ मिळणार नाही। तशीच एक आनंदाची बातमी देखील सरकारकडून आलेली आहे। शिधापत्रिकेवरती नागरिकांना आता रोख रक्कम दिली जाणार आहे। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे। परंतु जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तयार ठेवावी लागणार आहेत। अन्यथा तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं। सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड महत्त्वाचं असणार आहे। जर तुम्हाला रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल तर लक्षपूर्वक ऐका की रेशन कार्ड वरती कोणते नवीन नियम लागू करण्यात आले, कोणतं अपडेट सरकारकडून देण्यात आलेलं आहे। नागरिकांनो, तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐका की सरकारने सांगितलेले हे महत्त्वाचे नियम कोणते आहेत, कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि एक वाईट बातमी देखील आहे। जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर सरकारने सांगितलेली ही 2 कागदपत्र तयार ठेवा, कारण आता रेशन दुकानामध्ये धान्य मिळणं बंद होणार आहे। जर तुम्हाला धान्य हवं असेल त्याचबरोबर सरकारकडून मिळणारी रोख रक्कम हवी असेल तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। कारण जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला गहू आणि तांदूळ पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर रोख रक्कम देखील सरकारकडून मिळणार आहे। सरकारकडून आलेली नवीन अपडेट जाणून घ्या, कारण शिधापत्रिकेबाबत ही योजना राबवली जात असून यामध्ये लाखो लोकांचं रेशन कार्ड बंद होणार आहे। आतापर्यंत तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन गहू आणि तांदूळ घेऊन येत होता। पिवळा रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड दाखवून तुम्ही आतापर्यंत शिधापत्रिका दाखवून गहू तांदूळ घरी घेऊन येत होता। परंतु आता शिधापत्रिकेबाबत मोठं अपडेट समोर आलं असून पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड वरती तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळणार नाही। पुढच्या महिन्यापासून शिधापत्रिकेबाबत ही योजना राबवण्यात येणार असून नागरिकांचं पिवळं व केसरी रेशन कार्ड आता गहू तांदूळ घेण्यासाठी चालणार नाही। स्वस्त धान्य दुकानामध्ये गहू आणि तांदूळ आता तुम्हाला मिळणार नाही। सरकारने सांगितलेली महत्त्वाची प्रोसेस नागरिकांना तुम्हाला पार पाडायची आहे, कारण ज्या नागरिकांनी खरंच सरकारने सांगितलेली 2 कागदपत्र पूर्ण ठेवली आहेत, ती कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली, त्या नागरिकांना पुढच्या महिन्यामध्ये रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ मिळणार आहे। ज्या लोकांनी हे काम केलेलं नाही, त्या लोकांनी ही प्रोसेस कंप्लीट केलेली नाही, त्या लोकांना अन्नधान्य मिळणार नाही। तुमचं जे काही रेशन कार्ड आहे, शिधापत्रिका आहे, मग ती पिवळी असो किंवा केसरी असो, तुमची पिवळी व केसरी रेशन कार्ड दोन्हीही बंद होणार आहेत आणि तुम्हाला रेशन दुकानामध्ये गहू किंवा तांदूळ मिळणार नाही। जी लोक रेशन दुकानामध्ये जाऊन गहू आणि तांदूळ आणतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे, कारण पुढच्या महिन्यापासून तुम्हाला रेशन दुकानामध्ये गहू तांदूळ मिळणार नाही। अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। सरकारमार्फत पिवळं व केसरी रेशन कार्ड आता बंद केलं जाणार असून याबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे। तुम्हाला लवकरात लवकर महत्त्वाची कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहेत, तेव्हाच तुम्हाला रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला गहू तांदूळ मिळणं बंद होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून रेशन कार्ड वरती कोणते नियम लावण्यात आले, त्याचबरोबर कोणत्या नागरिकांना रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ बंद होणार ते पहा। राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य सरकारने आता रेशन कार्ड वरती महत्त्वाचे नियम लावलेले आहेत। तुम्हाला रेशन दुकानात गहू आणि तांदूळ आणायचं असेल तर लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून कोणते नियम लावण्यात आले, कोणाला आता रेशन धान्य मिळणं बंद होणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला माहितच आहे की जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गहू आणि तांदूळ हे सरकारकडून दिलं जातं। ज्या नागरिकांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्या नागरिकांना गहू आणि तांदूळ दिलं जात नाही। पण पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना सरकारकडून नवीन अपडेट देण्यात आला आहे। ज्यांचं रेशन कार्ड पिवळं आणि केसरी आहे त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे।
परंतु जर तुमच्या रेशन कार्ड बाबतचं महत्त्वाचं काम तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला आतापर्यंत जे गहू तांदूळ मिळत होतं तेही मिळणं बंद होणार आहे। त्यामुळे नागरिकांनो तुम्हाला महत्त्वाची कागदपत्र तयार ठेवावी लागतील, तेव्हाच तुम्हाला गहू आणि तांदूळ रेशन दुकानामध्ये मिळणार आहे। जेव्हा तुम्ही रेशन दुकानामध्ये रेशन धान्य आणायला जातात तेव्हा तुम्हाला अपडेट विचारलं जाईल। जर तुम्ही ही 2 कागदपत्र दिली असतील, हे काम केलं असेल, तरच तुम्हाला रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ मिळणार आहे। रेशन कार्ड धारकांनो तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बायोमेट्रिक सरकारपर्यंत पोहोचवावं लागेल। खरंच गोरगरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत आहे का? गोरगरीब नागरिकांना हे अन्नधान्य पोहोचत आहे का? याचाच अपडेट सरकारला लागतं। याची संपूर्ण माहिती सरकारपर्यंत पोहोचवावी लागते, कारण बऱ्याच वेळा रेशन दुकानामध्ये गैरव्यवहार सरकारला आढळून आल्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचा फायदा गोरगरीब नागरिकांना होणारच आहे, परंतु हे महत्त्वाचं कागदपत्र सरकारपर्यंत तुम्ही पोहोचवलं नाही तर आता तुम्हाला जे गहू तांदूळ मिळतंय तर तेही बंद होणार। त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे। गैरव्यवहार आढळून येत असतील तर गोरगरीब नागरिकांना त्याचा जो अन्नधान्य मिळतं ते बंद होईल, यासाठी सरकारने तुमचं बायोमेट्रिक मागितलेलं आहे। बायोमेट्रिक तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवावं लागेल, म्हणजेच ज्यांचं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांची नोंद सरकारपर्यंत होणार आहे। त्यांना गहू आणि तांदूळ सरकारकडून दिले जाणार आहे। पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी आणखी एक दुसरी सूचना आलेली आहे, ती म्हणजे तुमचं आधार कार्ड तुम्हाला रेशन कार्डशी लिंक करावं लागेल। म्हणजेच तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्डनुसार तुम्ही भारतीय नागरिक आहात हा पुरावा ठरतो। त्याचबरोबर आधार कार्डनुसार तुमच्या प्रत्येक सरकारी योजनांचं काम हे पार पडत असतं। तेच आधार कार्ड आता तुम्हाला पिवळं आणि केसरी रेशन कार्डसाठी लागणार आहे। तुम्हाला पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डशी तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे, म्हणजेच तुम्ही भारतीय नागरिक आहात आणि तुम्ही पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड वापरता याची संपूर्ण माहिती सरकारपर्यंत पोहोचवली जाते आणि मगच तुम्हाला गहू आणि तांदूळ हे सरकारकडून दिलं जाणार आहे। सरकारी योजनांचा फायदा खरंच गरीब नागरिकांसाठी होतो का? गोरगरीब नागरिकांना जे गहू आणि तांदूळ दिलं जातं त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी सरकारने हा नवीन निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर इथून पुढे गहू आणि तांदूळचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारने सांगितलेल्या सूचनांचं पालन करावंच लागेल। तुमचा गहू आणि तांदूळ तुम्हाला दर महिन्याला हवं असेल तर आधार कार्ड आणि बायोमेट्रिक या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील। यामध्ये आता बायोमेट्रिक तुम्ही केलं तर सरकारपर्यंत पोहोचवलं तर तुम्हाला तुमच्या वाटणीचे गहू आणि तांदूळ हे सरकारमार्फत रेशन दुकानामध्ये दिलं जाणार आहे, ते तुम्हाला मिळणार आहे। आणि जर सरकारपर्यंत तुम्ही तुमची माहिती पोहोचवली नाही तर तुम्हाला सरकारकडून गहू आणि तांदूळ मिळणं बंद होणार, म्हणजेच तुमचं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड बंद होऊ शकतं। आणि हे सरकारकडून लावण्यात आलेले नियम आहेत, त्यामुळे नागरिकांनो तुम्हाला लक्षपूर्वक ही महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे। हे 2 कागदपत्र तुम्हाला पोहोचवायची आहेत, ही 2 महत्त्वाची कामं तुम्हाला करून घ्यायची आहेत। जे नागरिक हे करणार आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे, नाहीतर स्वस्त धान्य तुम्हाला मिळणार नाही। शासकीय योजनांचा लाभ देखील बंद होऊ शकतो। जर तुमचं रेशन कार्ड ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला इतर शासकीय योजना देखील सरकारकडून रेशन कार्डवरती ज्या मिळतात त्या मिळणार नाहीत। त्यामुळे नागरिकांनो तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ऍक्टिव्ह ठेवावं लागेल आणि रेशन कार्ड बंद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, कारण रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळतं असं नाही, तर इथून पुढे सरकारमार्फत ज्या काही योजना काढण्यात येतील पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून आणखी नवीन योजना करण्यात येणार असून पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना सरकारमार्फत रोख रक्कम देखील देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचं रेशन कार्ड ऍक्टिव्ह असलं पाहिजे, तुमचं ई-केवायसी कंप्लीट असलं पाहिजे, सरकारपर्यंत तुमची माहिती पोहोचवली गेली पाहिजे आणि पिवळा आणि केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का, तुम्ही गहू तांदूळचा लाभ घेता का, हे सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं। त्यामुळे तुम्हाला सरकारने सांगितलेली महत्त्वाची 2 कामं पूर्ण करावी लागतील। जर तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट केली तरच तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला पुढच्या महिन्यापासून गहू आणि तांदूळ मिळण्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। त्याचबरोबर सरकारकडून ज्या काही नवीन योजना काढल्या जातील, पिवळा व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या धारकांना काही रोख रक्कम देण्याचा देखील सरकार विचार करत आहे, त्यामुळे ती रोख रक्कम देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल।
त्यामुळे तुम्हाला ही महत्त्वाची कामं करावी लागतील। जे लोक पिवळं केसरी रेशन कार्ड वापरतात त्यांना गोरगरीब नागरिकांना, गरजू नागरिकांना अन्नधान्य हे सरकारकडून दिले जातं आणि ते अन्नधान्य तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं जाणार आहे। जर तुम्ही ही महत्त्वाची कामं पूर्ण केलीत, सरकारने सांगितलेली 2 कागदपत्र तयार ठेवलीत, तर तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही। त्याचबरोबर रोख रक्कमही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे। नागरिकांनो, सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करा, यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे। पण जे नागरिक सरकारने सांगितलेली ही कामं करणार नाहीत, त्या नागरिकांचं पिवळं व केसरी रेशन कार्ड बंद होऊ शकतं। त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही, त्यांना आर्थिक मदत सरकारकडून मिळणार नाही। जे नागरिक सरकारने सांगितलेली माहिती सरकारपर्यंत पोहोचवत नाहीत, त्या नागरिकांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही।